ओके. जिनर डायोडचा प्रॉब्लेम आहे. परत काय दिले बा, इन द सर्किट डायग्राम शोन इन फिगर करंट थ्रू जिनर डायोड विचारलाय. आता ह्यामध्ये काय दिलंय की अप्लाइड व्होल्टेज किती आहे, 24 व्होल्ट. प्रिंटिंग व्यवस्थित झालेली नाही. V24 म्हणजे 24 व्होल्ट. ओके. सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिले. आपल्याला फाइंड करायचं आहे करंट थ्रू आयजेड फाइंड करायचंय. म्हणजे ह्यामध्ये मेन करंट आय, बघा लक्ष द्या, मेन करंट आय असं दाखवा, जो डिवाइड झाला आयजेड आणि लोड करंट मध्ये आय एल. मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आय जेड. मग आय जेडचा फॉर्म्युला काय येणार, आय जेड जे फाइंड करायचंय बाय ओम्सला काय येणार, व्ही जेड बाय रेजिस्टन्स ऑफ दिस डायोड. एक ऑप्शन. किंवा आय जेड बाय करंट लॉ. रेजिस्टन्स डायोड सोपं नाही आहे. डायोडचं रेजिस्टन्स, जिनर डायोडचं आर जेड म्हणतो. आय जेड इज अ टोटल करंट आय मायनस व्हॉट, आय मायनस आय एल. गेटिंग एव्हरीवन. हे दोन ऑप्शन आहेत. त्यातलं हे ऑप्शन प्रॅक्टिकल नाही आहे. वी हॅव टू यूज दिस रिलेशन ओनली. गॉट इट. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय, आय अँड आर. ओके, गॉट इट. हा. मग आय कसा फाइंड करणार, because I is current flows through RS. बरोबर आहे ना. मग या RS म्हणजे जो रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलाय त्याची व्हॅल्यू किती आहे, 300 ओहम. थोडी व्हॅल्यू आहे. बरोबर. RS त्याचं व्होल्टेज किती आहे, VS. हे नेहमी असते V मायनस VZ, विसरू नका. बरोबर. किती आहे V, अप्लाइड व्होल्टेज 24 आहे आणि जिनरचं ब्रेकडाऊन 15 आहे. मी किती आलं, 24 मायनस 15 किती आहे ना, 9 व्होल्ट. बरोबर. आता ओम्स लॉ त्या आरएस ला अप्लाय करूया. काल तुम्हाला. ओके. हे व्होल्टेज कसं आलं, सिरीज मध्ये. सप्लाय व्होल्टेज मायनस जिनर व्होल्टेज. ओके. आणि बाय अप्लाइंग ओम्स लॉ आय किती येणार, आय इज करंट फ्लोज टू आरएस इज व्होल्टेज ऑफ सिरीज डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ सिरीज. मी किती आला सांगा, इट इज 300 व्होल्टेज नाही, 9 डिवाइड बाय 300. बरोबर. 9 डिवाइड बाय 300. ऑप्शन मिली एम्पियर मध्ये आहे म्हणून मी काय केलं, 9 बाय 3 आणि हे 10⁻⁻2 मिली एम्पियर मध्ये ना. हे 2 0 न्यूमरेटर मध्ये काय आलं, -2 झालं. हा. आता मिली मध्ये पाहिजे आपल्याला, म्हणजे 30 केलं तर ते 10⁻³ होणार एम्पियर. म्हणजे इट इज 30 मिली एम्पियर. बिकॉज आन्सर मिली एम्पियर में पाहिजे. बट 30 पेक्षा कमी असणार. मग कमी 7, 15, 12 सगळं देते. कॅल्क्युलेट करायला पाहिजे आय एल. हे झालं काय झालं, रेजिस्टन्स सिरीज मधला करंट.
आता ह्या लोड मधला करंट आपण फाइंड करू शकतोय काय? लोडचं फॉर लोड जो आपण जिनर डायोडला पॅरलल कनेक्ट केलाय त्याचा रेझिस्टन्स किती आहे RL? 1200 बरोबर, राईट. आणि जिनरचं ह्याचं व्होल्टेज किती आहे VL लोडचं? सेम ॲज जिनर असतंय. किती? 15 व्होल्ट. त्यासाठी तर जिनरला यूज करतात. लोडला तेवढंच व्होल्टेज. कळालं सगळ्यांना? कारण दे आर कनेक्टेड इन व्हॉट? हे दोघे कसे आहेत? कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल कनेक्टेड आहेत म्हणून, राईट. मग करंट काय ना IL. IL इज 15/1200 म्हणजेच VL/RL. किती येणार? 15/12 करा कॅल्क्युलेट. 15/12 1.25 येते का बघा? 1.25 येते काय? 15/12 बरोबर आहे ना? म्हणजे किती आलं? कॅल्क्युलेट केलं काय? 15/12 15 1 चा 12 12 झालं 3 15 12 2 जा 24 60 म्हणजे बरोबर आहे. आता मिलीमध्ये असेल तर 12.5 करायला पाहिजे इंटू 10⁻³ मिली एम्पियर. यामध्ये कन्व्हर्जन फक्त आहे. हा, आणि त्यामुळं आन्सर काय आलं? 12.5 मिली एम्पियर. हे एम्पियर, सॉरी, फक्त एम्पियर. आणि IZ इज I minus IL. I is 15 minus 12.5. 15 नाही, I किती आहे? Yes, I is 50 आहे काय? नाही, I is 30. 30 minus 12.5 म्हणजे किती आलं? 17.5 milliampere. Like this question they ask. Okay, nothing but option B. ठीक है.